सुहास, ए सुहास. अरे मामा कधी आला? अरे आत्ता चालू आहे. बर बर, कसा आहेस? बरं चाललंय ना तुझं? एकदम मस्त. अरे शेजारचं गाव आपलं, तिकडे जमिनीचं थोडं काम निघलं होतं, म्हणलं आलोयस तर तायडीची बी गाडी घेऊन जावा. नाही लय भारी झालं. हा. आता आलाय ना 2-4 दिवस थांब. हा? आराम कर, निवांत जा. बरं बरं. अरे पण ती तायडी कुठे आहे? आई आहे ना मंदिरात गेली, येईलच. चालतंय चालतंय. अरे मामाला आत ये म्हणतो का नाही? चल चल. मग मामा हा. काही आमच्यासाठी आणलं का नाही मुंबईवरून? तुमच्यासाठी पाणी घ्या मग. आणलं का काही? तुमच्यासाठी ना मी मस्तपैकी गोळ्या आणि बिस्किट आणलीत बघतो. अयो किती गोळ्या आणल्या तर बापरे. अरे तायडे, तू कधी आलास? आत्ता चालू आहे. आणि स्नेहा, तुझ्यासाठी मस्त बांगड्या आणल्यात बरं का मी. पण मामा मी काय लहान आहे का आता गोळ्या बिस्किट खायला? मला वाटलं एखादा फोन बिन आणशील. फोन? अरे जी मजा ह्या गोळ्या आणि बिस्किटामध्ये आहे ना, ती फोन मध्ये नाही यायची बघ. तायडे, मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. बाहेर येते का? बरं तुम्ही दोघं मारा गप्पा, मी जातो कामाला. चालतंय चालतंय. बोल, काय बोलणार होतास माझ्याशी? तायडे, गावाकडं माझ्या वाटणीची जमीन आहे ना, ती ऐकतोय बरं का मी. लय कर्जात आहे ग मी, आणि सध्या मला पैशाची गरज आहे. मी काय बोलणार आता? मागच्या वेळी मी तुला मदत केली होती ना, पण नाही, दारू पितो, जुगार खेळतो आणि पैसे घालवतोस. हय यार, इथं काय उचकत बसली तू? माझी चेन कुठे गेली? अगं मामाला वाट लावायचं आपल्याला, चल. अहो, माझी चेन सापडत नाही. अगं असल कपाट, नंतर बघ, चल. माझी सोन्याची चेन आणि काही दागिने सापडत नाहीत मला. अगं मग नंतर सापडतील ना, आता कशाला लागते तुला? चल. मला माहित आहे, माझी सोन्याची चेन कोणी चोरली ती. काय? हो. अगं बरं तायडे, दाजींना सांग मी आलतो म्हणून बरं का, आणि त्यांना म्हणू तब्येतीची काळजी घ्या जरा. आता मला निघायचं म्हणून काय त्यांची गाठ नाही पडली बरं का. येतो मी तायडे मग आता. थांबा मामा, कुठे चाललात? मला तुमची बॅग चेक करायची आहे. का? काय झालं पुरी? उघडा गपचूप. चोरी करता वरून मला विचारता? स्नेहल, तोंड सांभाळून बोल. नाही नाही, तायडे ती म्हणती तर करतो मी चेक. हे घे, बघ सगळं माझं सामान. हे अहो, मी तुम्हाला म्हणलं होतं ना, तुमचा मामा चोर आहे. मामा काय गरज होती चोरी करायची? अरे हे माझ्या बॅगेत कसं काय आलं? अरे मामा, तू मला पैसे मागितले असते ना, मी दिले असते ना, पण स्वतःच्या घरात चोरी? बस करा. त्याने काय नाही केलं, मीच त्याच्या बॅगेमध्ये ठेवलं. काय? तायडे तू? माझ्या एकटीची नुसती मरमर मरमर असते. मागच्या वेळी मी मदत केली होती, माझे सगळे दागिने मोडले, आणि तुझ्या बापाला जेव्हा पैसे मागितले तर वस्कन वरडतात, अंगावर येतात. शेवटी माझ्या माहेरचा माणूस ना, नुसती ओढाताण होते माझी. एक आई
एक बायको आणि एक बहीण म्हणून माझंही काहीतरी कर्तव्य आहे ना भावासाठी. जीव तुटतो माझा. अहो सासूबाई, तुम्ही मला एकदा जरी म्हणलं असतात ना तर मी दागिने दिले असते तुम्हाला. आई रडू नको. हा ग आपल्या घरात कसली आली चोरी? मामा एक काम कर, तू जा घेऊन चेन ती. नाही तायडे, मला ही चेन नको आणि काही नको भाऊ. अरे आज ह्या चेनी पायी ताई एवढ्या थराला गेली. हे बघा, मी मुंबईला जाईन, माझं मी काम करण, पैसे कमवण, आणि मी शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, मी दारू पिणार नाही आणि जुगाराला बी हात लावणार नाही. पण मला चेन नको, काय नको. तायडे, केलं तेवढं बास झालं. आता पुढच्या वेळी मी डायरेक्ट राखी पौर्णिमेला येईन. येऊ का मग? रडू नको तू. अय रवी, थांब. कुठे चालला? अरे गावात चाललोय रे, सामान आणायचं मला. ऐक ना, सामान नंतर आण, माझ्यासोबत चल ना. कुठं? तुला सांगतो, चल. चल. हा, हे बघ, इथंच पडली असणार आहे अंगठी माझी. होय, ह्यो तात्या येणार रे. इथं कस काय पडला तात्या? आता पिऊन कुठे पण पडतंय. अरे नाही नाही, इकडे कधी नसतो त्यो. त्याचा 10 रुपयाचा स्पॉट आहे तिकडे आहे, पलीकडं. अय तात्या, अय तात्या, उठ उठ ए. तात्या, अय तात्या. ए चाल, कशाला रिस्क मध्ये पडायचं, आपल्याला जाऊ घरी. थांब, इथं कसं? तात्या, तात्या क्वार्टर आणू घे कधी. ऐ तात्या, रवी, हा तात्या गेलाय. काय? हा, कुणी पाहायच्या आज जाऊ घरी आपण. चल ऐ, जाऊ इथून. स्नेहा, तू तू काय करते इकडं? अरे ते काल गळ्यात चेन पडली वाटतं इकडच, ते शोधायला आली होती. अगं मला सांगायचं ना, मी सापडली असते ना चेन. अरे ही होती की माझ्यासोबत पूजा. अरे ही काही तर असं पडलाय, मेला का काय? हा काय? हा, हाडू नको, शांत बस. अरे कुणी ऐकलं ना प्रॉब्लेम होईल, शांत बस. सुहास, अरे हे काय केलं तू? अरे जेलमध्ये जाशील आता. अगं मी काय नाही केलं. आम्ही यायच्या आधी ना तात्या तू मरून पाहिला होता. तात्या, आम्ही काही नाही केलं. आता दारू कुठे? दारू? दारूची बाटली कुठे? चल घरी चल, तुला दारू देतो. दारू कुठे? मी देतो तुला घरी जाऊन दारू. उठ उठ इथून, चल. कस काय पडणार तू इथं? अरे बस, कशाला कशाला वत थोडी अजून थोडी वत. अरे हे तात्या, दारू वाईट आहे, दारू वाईट आहे, पण म्हणूनच मी टाईट आहे. घे घे तात्या. कसं वाटतंय मग तात्या? अरे दारू किती प्या, कमीच पडा ती. तात्या हे घे, तू पी. अरे कशाला घे कशाला घे घे घे, तू घे. थोडी वत थोडी वत. हा, घे घे घे, पी पी, पक्की मार तू. अरे कमी पडले तर आपण अजून घेऊन येऊ. घे घे, तू घे. तू हालतो कायला? मी कायचा हालतोय, मी पण पितो ना त्या बरोबर. घे. हा तात्या, हा, मला सांग, तुला एवढी जमीन आहे, आणि तू एकटाची घरात, तुला काय करायचं रे एवढ्या जमिनीचं? विकून टाक ना. ए खानदानी जमीन आहे आमची, खानदानी. आणि मला काय झालं, दाढ भरली.
100 वर्ष अजून मरत नसतोय मी. अरे खानदानी जमीन आमचं खानदान. तुला नाही माहिती, माझा आजा दातांनी बैलगाडी वाढायचा. दात पडली तवा ग बसला. घे घे, पी पी, मार मार. अजून सांगतो, माझा बाप एवढी तलवार अशी नरड्यात घालायचा. बाबो, मेला बाबा काय असले उद्योग केल्यावर जगते का कोण? खरे राव तात्या तुझं. हा आईले संपाना कशी अजून. घे घे. बर तात्या, आणि तुला सांगतो, हळू बोल ना, काय ना बोंबलतो मोठ्याने. नाही बोंबलत, बोल बोल तू बोल. राखले काय असलं मोठे नाही आहे बघ, मी बोंबल. पण घेतोय. हा घे घे. बर तात्या, हा. मी काय म्हणतो, तुला लय झाली आहे, सोडतो ना मी तुला घरी. आपल्याला काय होत नसतं अजून 100 वर्ष. तुला सांगतो, साधा माणूस नाही मी. हा अरे एका बुकीत जुराळ मारलं होतं. बर तात्या, घरी जाऊ, मग मारू आपण जुराळ. घरी जाऊ, चल. साधा माणूस आहे का? हा, चल उठ हा? उठ 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 उठ. अरे उठ. जागा तू. थांब थांब, पिशवी राहील माई. चल. चला तात्या. तुला सांगतो तात्या, अहो तात्या. तात्या, हो तात्या. तात्या, काय केलं शेरवी? नशीब तात्या जिवंत आहे. कोणाच्या सांगण्यावरनं केलंस रे तू सगळं? सरपंच. सगळ्याच्या जमिनी गिळायला बसला ना तो. कुठे तो कागद? आणि इकडं तात्या उठ, तुला घरी सोडतो मी. धरा कागद जमिनीचं. सुहास, काय ग? हे बघ, आपली चैन आणि अंगठी हा, सापडली. बाई, आणि हे बघ, आजपासून आपली दोस्ती संपली. तुझ्यासारख्या मित्रापेक्षा दुश्मन बरा. तू आज तात्यासोबत केलं, उद्या आमच्या सोबत करशील. चला रे, चल तात्या. हे भवाने, तुला कितीदा सांगितलं ग, मी जिथून जाते येते तिथे यायचं नाही म्हणून. ए शाणे, रस्ता काय तुझ्या नवऱ्याचा आहे का? येते कधी तर गावातून रुबाब फुकटचा. हे माझ्या नवऱ्याला काय बोलली ना तर बघच मग. तुझा नवरा माहितीये किती शेण खातोय तिकडं. माझ्या नवऱ्यानं मला 10 तोळ सोनं केले. 10 तोडं सोनं केलंय. तुला माहितीये, माझ्या नवऱ्यानं माझ्या नावावर 10 लाख रुपये ठेवलेत बँकेत. वाटत तर नाही थोबड्यावरनं. ए गप्प आहे तू. गप्प आहे तू. चरा चरा बोलती, हाड तिकडं. जा तिकडं. तू जाऊन तिकडं मर. तूच मर जा हिरीत जाऊन. तुझ्यात तू जा जा बरं तिकडं. लागली मोठी मला सांगायला. लय चौघड आहे बाबा बाई. गावातल्या बाया काय हो? हो, तुमच्या भावाची ती बायको लईच पुढं पुढं करत असते नाही का? काय झालं? काय झालं म्हणजे ते जाऊ द्या. आता आपण गावाकडे आलोय ना, तर आपल्या जमिनीचा विषय निपटूनच जाऊ काय. आणि हो, तुमचा तो भाऊ रवी अख्खीच्या अख्खी जमीन गिळायला बसलाय. धान्य बी दिले नाही या वर्षी धड. आणि ते कोण लावलेत ते कामाला शेतात माणसं, ते बी त्यालाच मिळालेले दिसतात.
तू जरा शांत बस. मी बोलतो रवीशी. आणि चुलत जरी असला ना तर भाऊ आहे माझा. विश्वास आहे त्याच्यावर माझा. माहितीच आहे, भक्तीच आहे मी तुमचा विश्वास. आता या वर्षी सगळं काही नीट करून घ्यायचं, परत माघारी काहीच नको. नको कटकट लावू. बघू. काय का काही बोलायला गेलं का यांचं असंच. माझा भाऊच चांगला आहे. काय बाई. रवी भाऊ, हा, कांदा मस्त आलाय. कांदा झालाय रे चांगला. पलीकडे ना लसणात आहे ना मेथीची भाजी, तेवढी जाताना घेऊन जा. उद्या नेतो ना. हा चालेल. बाकी तुझं कसं चाललंय? नोकरी कशी चालली तुझी? तू इंजिनियर झाला, शहरात गेला, चांगली नोकरी भेटली तुला. अभिमान वाटतो रे आम्हाला सर्वांना. माझं मस्त चाललंय बरं का. म्हणजे एकदम ओके, काही टेन्शन नाही. पण रवी भाऊ, यंदा काय आमच्या वाट्याला धान्य नाही आलं राव जास्त. फक्त 1 पोत ज्वारी आणि 1 पोत तांदूळ एवढं चाललं. अरे यंदा पाऊस तरी कुठं झालाय एवढा? शहरात पाऊस आहे का रे? नाही. आणि तुला बोललो होतं गावाकडे येऊन जरा शेतीत लक्ष घालीत जा. तू येतो वर्षाकाठी आणि संशय माझ्यावर घेतो. अरे संशय नाही घेत मी, असंच विचारलं मी सहज. बरं ऐक ना, जी काय माझ्या वाट्याला येते ना डोंगरा साईडला जमीन, तेवढी नावावर करून घ्यायची होती माझ्या. आता किती दिवस झाले बरं. आणि तसं पण आहे ना, स्नेहाने सगळं कागदपत्रच नियोजन केलंय. म्हणजे कालच गेली ती तहसीलदाराकडे. आणि जी काय आपली कागदाची फॉर्मॅलिटी ना तेवढीच राहिली, ती घेऊ करून. म्हणजे कसं मी मोकळा मग जमीन विकायला. तुझी जमीन घे रे तुला, मी कुठं नाही बोललोय. पण तेवढी जमीन काय विकू नको तुझी. अरे उद्या तुला पोरं होतील, पुढच्या पिढीचा विचार कर जरा. बाकी तुझी मर्जी. किती जुनं झालंय घरी आपलं. तुम्ही नवीन घर का नाही बांधत? कधी लोक म्हणणार तुम्ही अपग्रेड? अपग्रेड होणं नक्की म्हणजे काय रे? अपग्रेड होणं म्हणजे काळानुसार पुढे जाणं, नवनवीन गोष्टी आत्मसात करणं, स्मार्ट वर्क, टेक्नॉलॉजी, रिडेव्हलपमेंट. जुनं घर, जुन्या घराच्या भिंती पाडून नवीन बांधणे, की जुनी माणसं आणि जुनी नाती तोडून नवीन जोडणे. रवी गप राहतो का? सुहास, अरे तुझे आई वडील गेल्यापासून आम्हीच बघतोय सगळं शेतीचं. तू बी येत जा अधूनमधून, थोडंफार शेतीत लक्ष घालत जा. अरे गेल्या वारीला तू यात्रेला बी आला नाही. हा, आणि जमिनीचं काय करायचं ठरवलंय तू? मला जमीन विकायची. त्याला बोललो होतो मी, जमीन नको विकू म्हणून. रवी, त्याला जे योग्य वाटेल ते करू दे. ठीक आहे, आज आपण पेपर फॉर्मॅलिटी करून घेऊ. मला माल घेऊन तुळजापूरला जायचंय. मी आलो का उद्या, मग बघू काय करायचंय. आणि सुहास, अरे आलाय तर बाबा 4 दिवस राहून जा. हा, परवा सण बी आहे आपला, बर का? का करावी अजून नाही आला? तूच बघ बाबा एखादा फोन लावून. हो, मागापासून कॉल ट्राय करतोय, स्विच ऑफ येतोय. वाटलंच मला गेले असतील कुठेतरी पळून. अख्खी जमीन गिळायची ना त्यांना, म्हणून सगळ्यांची टाळाटाळ चालली. ए स्नेहा, तोंड सांभाळून बोल. लायकीत राह तू. पूजा, सासूबाई तुम्ही थांबा, मला बोलू द्या. आणि काय ग, आल्यापासून नुसती माझ्या नवऱ्याला बोलत असती. तू आणि तुझ्या नवऱ्यानं काय केलं? आम्ही अजून पण एकत्र कुटुंब होतं म्हणून गप्प बसलो. तुम्ही काय केलं कुटुंबासाठी, माणसांसाठी? सांग ना. आमचं लग्न होतं, शेवटपर्यंत आम्ही तुमची वाट बघितली. सगळे विचारत होते आला तुम्ही, नाही आलात. तुमची काकी आजारी होती, ताप पार डोक्यात गेला होता, मरणाच्या दारात तरपडत होती. तिथं पण तुमची गरज होती, तिथंही तुम्ही आला नाही. घराला आग लागली, निम्म घर जळून खाक झालं, तिथं पण तुम्ही आला नाही. सगळं जळल्यानंतर तुम्ही येणार होता का? पूजा शांत बस. रवी, अरे कुठं होता इतके वेळ? अरे माझी गाडी पंक्चर झाली होती, आणि त्यातल्या त्यात गाडीचं पंक्चर काढायला कोण दुकान पण भेटत नव्हतं. पाठीमागून एक जण आला,
त्याच्याकडून जॅक घेतला तेव्हा कुठं पंक्चर काढले आणि इथपर्यंत आलो. आणि त्यातल्या त्यात माझा मोबाईलच स्विच ऑफ झाला. हे तुमच्या नावानं खडं पडत होते इथं. आणि तुम्ही इथं भांडत वाचलाय. वाटलं पाहिजे तुम्हाला काहीतरी. झालं ना तुझ्या मनासारखं? हो, आज सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण झाल्या. अजूनही तुला सांगतोय, जमीन तेवढी विकू नकोस. जाऊ बाई, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. जमलं तर आम्हाला माफ कर. तुला पण घे, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. बरं, तिळगुळ घे आणि गोड गोड बोल आणि चांगला राहा. चल जाऊ घरा. झालं ना तुझ्या मनासारखं? होय. चला, कडू आठवणी सगळ्या सोडून द्या आणि आनंदात राहा. गुळासारखी आतून पण बाहेरून पण. चाल. बरं, अजून कोणी राहिलंय का? हा मग अजून बरेच लोक राहिलेत. अगं बाई, विसरले बरं का मी. द्या. तर आम्ही आमच्या मधले गैरसमज मिटवून हा मकर संक्रांतीचा सण साजरा करतोय. तुम्ही पण करताय ना? योगीराज फिल्म क्रिएशन कडून तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आईला काय हळूहळू काम करत बसली. एकटाच झालाय, चहाच बनवत बसली. वा, काय मस्त चहा झालाय. तुला खरं सांगूच नाही, हा तुझ्यासारखी बायको आहे ना मला शोधून पण सापडणार नाही. अगं म्हणजे तुझं प्रत्येक काम आहे ना व्यवस्थित आणि पटापटा असतं, एकदम सुपर फास्ट ट्रेन सारखं. खरंच का? अगं खरंच, म्हणजे तुझी प्रत्येक गोष्ट मला आवडती. तुझं हसणं, तुझं लाजणं, तुझं चालणं आणि तुझं बोलणं. जावा तिकडं, काहीतरीच तुमचं. काय बाप येऊ, आयुष्यभर काही नाही केलं आणि आता बसलंय पुस्तक वाचित. जस काय याला सरकार आता पद्मश्री पुरस्कार देणार आहे. बाबा काय वाचताय? अरे, पुस्तक वाचत होतो, सुखी संसाराची सूत्रे. तो सुद्धा नक्की वाच बरं का. अरे वा, ह्या वयात तुम्ही वाचताय सुखी संसाराची सूत्रे आणि आम्ही काय करावं मग? पण बाबा तुम्ही लय भारी माणूस आहे बरं का. हो, तुम्ही आमच्यासाठी आयुष्यभर मेहनत घेतली, कष्ट घेतले. हां, ह्या गोष्टीचा आहे ना मला अभिमान आहे. अरे बस, किती कौतुक करतो माझं. कामाला नाही जायचं का? अहो जायचं ना. आणि नोकरी सुद्धा तुमच्यामुळे लागली मला. बरं, जा लवकर आता. हो, आवडतो मी. हो. काय बेकाऱ्यासारखी दारू पित आहे, कधी नाही भेटल्यासारखी. एक नंबर चिते मित्र आहे माझा. रवी भाऊ एक नंबर माणूस आहे बरं का तो, लय भारी. अरे प्रत्येक गोष्टी तू पुढं असतोय. मित्रासाठी पुढं, भांडण झालं का पुढं, बायकोसाठी पुढं, आईबाबासाठी पुढं. हा, अरे आपला सगळ्यांवरती जीव आहे, जीव. हा संपले, दुसरे घे. हा, दर दर पी, माझा पॅक पी. कुठं आहे अजून? बस झाली, संपली आता. चल कुठं जायचं? चल घरी. चल. हळूच चल ना. चप्पल तर घालू दे. चायला काय झालंय मला नेमकं?
जे म्हणा ते तोंडावर यायला लागलंय. काय पांचट चहा बनवलाय? हा, चहा बनवायला 1 तास लावती. नीट येतं का तुला बनवता? अहो रोज जेवढी साखर लागते तुम्हाला तेवढी साखर टाकली मी. थोडी जास्त टाकली तर मरणार नाही मी लगेच. तुम्ही काय बोलताय? रोज तर म्हणता चहा मस्त झाला. मस्त झालाय. तुझा चहा फुकट जरी विकला ना कोणी घेणार नाहीये. मंद आहे मंद तू. तुझ्यासोबत लग्न करून आहे ना वाटोळ झालंय. तुझ्यासारखी बायको आहे ना दुश्मनाला पण भेटायला नाही पाहिजे. हसती माकडावानी, लाजती डुकरावानी, चालती कोंबड्यावानी. अहो काय बोलताय तुम्ही? उचलली जीवानी लावली टाळ्याला. बाबा काय वाचताय तुम्ही? अरे पुस्तक वाचतोय. सुखी संसाराची सूत्रे. काय घंट्याची सूत्रे? हा होय, अर्ध्या गावऱ्या मसनात गेल्या ना तुमच्या. अजूनही सुखी संसार सूत्रे वाचत बसले का तुम्ही? हा, इथं आम्हाला पोरं व्हायची वेळ आली, अजून तुम्ही तिथंच का? 1 नंबर भंगार माणूस आहे, भंगार. आयुष्यभर आईला त्रास दिला, एक काम धड केलं नाही. हा, जमलं का तुम्हाला काम एक तरी? त्या बाईच्या नादात अख्खी जमीन विकून टाकली आपली. अक्कल एक तुम्हाला? अक्कल रवी, अरे म्हणजे माझ्या बाबतीत असं घडायला लागलंय, जे माझ्या मनात असतं ना ते डायरेक्ट असं तोंडावर येतंय. अरे सगळ्यांच्या मनात जे जे असतं ना ते कधी ना कधी तोंडावर येतच ना रे. अरे पण मी दुसऱ्यांबद्दल काय विचार करतोय राव? हा, मला जे कधी बोलायचं नसतं ते डायरेक्ट बोलून टाकतो मी. म्हणजे आणि तू माझ्याबद्दल काय विचार करतो सांग बरं. नको रे, तुला राग येईल आणि आपली मैत्री तुटल. अरे काय नाही होत, आला सांग सांग. हय भिकाऱ्या अवलादी, हा काल कसं भिकाऱ्यासारखं दारू पित होता. होय रे, फुकटची भेटती म्हणून किती पण पिणार का? ना आलाय का? हा, तुझ्यामुळे आहे ना मला भीक मागायची वेळ आली. आई आई मला वाचव. माझ्या तोंडून काही पण निघायला लागलंय, मी लोकाला काही पण बोलतोय. आई आई मला वाचव. आई मला वाचव ना. आई आई मला वाचव. आई आई मला वाचव. आई 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 मला वाचव. आई आई. अरे उठ ना, किती वेळ झोपतोयस? स्वप्न होतं होय, मला वाटलं खरंच आहे. वाचलो रे. आपलं तेवढं मॅचवाला चॅनल लाव ना. नाही लावणार. नाही लावणार? बघतोस तुझ्याकडं. हा, आपलं ते तू पण सिरियल बघते, तुला सिरियल बघताना मी पण बघतो आणि मी पण सिरियल बघतो. अहो बघा ना. हा बरं ऐक ना, भूक लागली. स्वयंपाक कधी करणार तुम्ही राणी साहेब? नाही करणार. नाही करणार? आता काय यार, या बायका आहे ना कधी काय करतील ना सांगताच येत नाही बघ. काय झालं? काय झालं? अरे माझ्या बायकोला आहे ना त्या टीव्ही सिरियलचा नाद लागलाय. साधारण कथा आहे ना टीव्हीला चिटकलेली असती. मला पण टीव्ही बघून नाही देत. तुझी बायको बघते का रे टीव्ही? हे अरे तिला एवढं काम असतं ना, टीव्ही बघायला अजिबात टाइम नाही. तुझ्या बायकोचं बरं आहे राव. माझी बायको साधारण कथा टीव्ही बघती, एका कामाला हात लावत नाही बघ. तिचा हा टीव्हीचा नाद कसा सोडवाय ना मला काही कळतच नाही. तू काहीतरी सुचव ना मला. आपला टीव्हीचा बॅलन्स कधी संपणार तुझ्या? टीव्हीचा बॅलन्स आहे ना पुढच्याच आठवड्यात संपणार बघ. एक काम कर, टीव्हीचा बॅलन्स संपला ना नंतर बॅलन्स टाकूच नको. हा, सारखं कारण द्यायचे, पैसाच नाही म्हणायचं खिशात माझ्या. थोडे दिवस वैत गलती, पण एकदा कामात मन रमलं ना टीव्हीची आठवण पण यायची नाही वहिनीला. अरे माझ्या बायकोला सुद्धा लई नाद होता टीव्हीचा.
मी काय करायचो, म्हणायचो पैसेच नाही खिशात, कर्ज आहे लई, म्हणजे कारण द्यायची फक्त. त्याचा नादच सुटून गेला टीव्हीचा. आणि तसं पण आहे ना, बायका हुशार असतात. त्यांना एकदा समजलं ना घरात पैसा कमी पडतोय, त्या हाऊस माझ्या काहीच करत नाही. बघ आता मित्र आहे ना, तू सांगितलंय ना तसंच करतो. हा धन्यवाद हा मित्र. चल येऊ का मग? हा हा. सगळी कामं संपली, सिरियल लागली असेल. रिचार्ज संपलाय. अहो ऐकलत का, टीव्हीचा रिचार्ज संपलाय. संपला ना आता रिचार्ज. बाय गा उठ पाडकिनीचे करतच नाही जा. आणि ऐका, अजिबात मला काही कारण देऊ नका. गेल्या महिन्यात बँकेचा हप्ता माझ्या आईकडून पैसे आणून भरलेत, आहेत ना लक्षात? हिच्या तर आता सिरियलच नाही. 25 तारीख आहे आज. 2 तारखेला पगार होतो माझा, तेव्हा बघू. हो का? मग आठवड्याभर स्वयंपाक नाही केला तर चालेल का? करतो बाई. करा लवकर. चला बघ. ए अगं ऐक, भूक लागली मला, जेवण वाढ ना ग. अहो अजून बनवलं नाही. ही आणि हिचा टीव्ही, हिच्या टीव्हीच्या नादात मला जेवायला सुद्धा भेटत नाही. आता आहे ना स्विचच बंद करून टाकतो. लाईट कशी काय गेली? आता मला स्वयंपाक बनवायचा होता. अहो लाईटच गेली. मी आता स्वयंपाक बनवणारच होते. माझी सिरियलच राहिली. अगे पाणी तरी आण आता. हो हो आणते. हाय वहिनी खरंच हुशार निघाल्या रे. हा काय करावं ना तेच कळत नाही. बघ ती नेहमी ना माझ्या पुढे एक पाऊल असते. काय करता येईन बरं? हा तू काय कर, वहिनीच्या डोक्यात आहे ना अशा काहीतरी गोष्टी भर. कोणत्या रे? इकडे हा तू सांगतो ना तसंच करतो. चल. हा टीव्ही पाहण्याचे 5 दुष्परिणाम. कुणी अति टीव्ही पाहिलं तर हे होऊ शकतं. नंबर 1, माणसाची दृष्टी कमजोर होते. पूजा, माणूस चकना तिराळा आंधळा होऊ शकतो. नंबर 2, माणूस एकाच जागी बसून बसून लठ्ठ होतो. तो हत्तीवाने दिसायला लागतो. मला तर तुझ्यात तसंच वाटतंय आता. नंबर 3, त्या माणसाचे कौटुंबिक जीवन खराब होते. तो स्वार्थी होतो, कारण तो कोणाचाच नसतो, फक्त टीव्हीचाच असतो. नंबर 4, मधुमेह होण्याची शक्यता. तुला माहिती ना पूजा, माझा तो मित्र विजय, त्याच्या वडिलांना आहे ना मधुमेह झाला होता. त्याचा पाय काढावा लागला होता. नंबर 5, माणसाची बुद्धी भ्रष्ट होऊ शकते. मेंटल हॉस्पिटलला ऍडमिट करावे लागू शकते. हो ना, मग तुम्ही टीव्ही पाहत जाऊ नका, नाहीतर तुम्ही आंधळे व्हाल, स्वार्थी व्हाल, चकणे व्हाल आणि तुम्हाला माहितीये का बहिरे पण व्हाल.
रिमोट दे ना टीव्हीचा. नाही देणार. अगं मला मॅच बघायची आहे. सुट्टी आहे ना आज. आज तरी मला मॅच बघू दे प्लीज. नाही हो, माझी सिरियल राहील ना. बघा बघा. आता केबलच काढून टाकतो. पूजा आत्ता येतो. ती कुठे गेली बरी? हॅलो. अरे भो, अरे तुझी बायको माझ्या घरी येऊन टीव्ही बघू राहिली. तुझ्या बायकोमुळे ना माझ्या बायकोला डबल नाद लागेल बरं का टीव्ही बघायचा. तिकडं आली किती? हिच्या तर आता हिच्याकडे बघतोच आपण. अहो लवकर आहे ना भाजी घेऊन. किती वेळ? सिरियल चालू झालीये. आलो आलो. अहो या लवकर. किती वेळ? सिरियल चालू झालीये की. मीरने का मारलं राधिकाला? काय नाही ना होणार राधिकाला. मला ती खूप आवडते हो. नाही होणार. अहो हा हो बघा ना कसा आहे आमिर. खूप डेंजर आहे. अहो नाही ना काय होणार राधिकाला. नाही माहिती. होय रे, वहिनीचा नाद गेला का टीव्ही पाहायचा? अरे तुला ते माहिती का रे? त्या मीरने ना राधिकाला मारायचा प्लॅन केला होता. कोण मीर? अरे ते टीव्ही सिरियल मधला मीर नाही का रे तो. हॅलो वायरमन. अहो एवढं बिल येत असतं कराव हा? अहो फॅन नाही चालू हा? थंडीचे दिवस आहेत. कुठं 3,500 रुपये महिन्याचं बिल. हो. हॅलो. काय कधी? अयो घरी आणलं का त्याला? बरं बरं आलो लगेच. काय झालं? काय करतोय तो असं? त्या विजेचा झटका नाही ना बसला. घ्या. आई मला उचलून घे ना. आई 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 मला माझा खुलखुला दे ना खुलखुला. आपण आई काय करू उद्या बुर 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 जाऊ. मामाच्या गावाला जायचं. मामाच्या गाव. अहो गप्प बसा. मी बायको आहे तुमची. इथं तुमची आई बसली आहे समोर. काका 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 मला उचलून घे ना काका. काका घे ना काका. अहो सोडा त्यांना सोडा. नीट बसा बरं इथं. अहो रवी भाऊजी बघा ना माझ्या नवऱ्याला काय झालंय. अहो इथं अजून एक पोर बाळ नाही झालं. मला यंदा बाळ म्हणून सांभाळण्याची वेळ आली. बघा. डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टर काय म्हणले तर गोळ्या औषध चालू येतं. ते लाईटचा शॉक लागलाय ना तेव्हापासून असं करायला लागलाय. जेव्हा एखादी घटना त्याला अशी घडेल ना तेव्हा तो व्यवस्थित होईल. दुसरी घटना म्हणजे हे लाईटचा खांब्याचा नाही त्याला झटका लागला. परत करायचं गेला खांबाजवळ उभा. काही कसा बोलतोस रे? माझं का लेकरू मारतोच काय? चल होय तू या घरी. तुम्ही तुमचं बघा ना मग. मला कशाला इथं बोलवले? काकाला मारलं काकाला मारलं काकाला मारलं. अहो समजावं की काहीतरी तुम्ही. मला झोप आली. मम्मी मला झोप आली. हा गाणं म्हण ना गाणं. लिंबुनीच्या ढाला माग चंद्र झोपला बाई. हा तिकडं जा तुमच्या आईकडे जावा. आणि बाई माझ्या नशिबी आलंय.
झाडांना. हॅलो, अगं बोल ग संगीता. मी मजेत, तू कशी आहेस? गावात काय चालणार आहे? अगं तुला सांगू का, ती स्नेहाचा नवरा नाही का, तो खुळा झालाय म्हणे. त्याला विजेचा झटका लागलाय, पार डोक्यातून गेला असं म्हणतात लोक. हे गप, कोणाला काय सांगते ग? ठेवतो फोन. तर संगी, मी तुला परत करते. अगं सुहास माझा चांगला मित्र आहे, तो कसा नीट होईल त्याचा विचार केला पाहिजे आपण. आणि तू कोणाला काही सांगत बसली? हा, अहो पण आपण काय करायचं? चल घरात. ए मोठी आई, मोठी आई, मला उचलून घे ना, उचलून घे ना मला, मोठी आई उचलून घे ना. हे काय करायचं दोघे? असं किती दिवस सोंग करू बरं लहान पोराचं मी? हा, मला कंटाळा आलाय आता. मग उद्या दुसरं काहीतरी घे ना. पण अजून किती दिवस हे चालायचं असं? असं थोडे दिवस. चल. स्नेहा, मी पूजा बोलते. अगं मी भाजी घेऊन येत होते. तुझा नवरा आणि सासू. तू सावध राहा. चल ठेवते मी. ए म्हशी, म्हशी घास खा ना म्हशी. काय चाललंय तुमचं? काय चाललंय? हा आई, मी तुम्हाला सांगून ठेवते बरं का, तुमचे द्या इकडं. तुमचे जे ओळखीचे डॉक्टर आहेत ना, त्यांनी ज्या गोळ्या दिल्या त्यांनी काही एक फरक पडत नाही. आता मी यांना दुसऱ्या दवाखान्यात घेऊन जाणार आहे, दुसऱ्या डॉक्टर. अगं काय नाही झालं त्याला. अगं होईल बरं हळूहळू. मी तुम्हाला नेणार म्हणजे नेणार. आई, आई, उठा. आई, आई, बहिणी. आई, 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 मला कुठे घेऊन चालली आई? चला बरं, चला बरं. आई आपण कुठं आलो? दवाखाना नाही दिसत. हा, तू लहान बाळ आहे ना, तुला काय कळतं रे? हाच दवाखाना आहे. झोप, आणि बघ, हे डॉक्टर आहेत काय, झोप आता. झोप इथं, नीट झोप. हे बघ, हे ना घोड्याला जाऊ जुलाब होतात का, तो इंजेक्शन दिलं जातं काय. आता तुला आहे ना हेच इंजेक्शन देणार आहे. एका मिनिटात बरा होशील तू. नको डॉक्टर. झोप तिथं. नको. धर 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 तिकडून धर. धर रे त्याला. थांबा. थांबा. मी ठीक आहे. मी नाटक करीत होतो येड्याचं. मला काय नाही झालं. मी नाटक करीत होतो. नाटक करीत होता? बरं आहे ना एकदम? मग काय चाललं होतं हे सगळं आतापर्यंत? आणि तुम्हाला काय वाटतं, आम्हाला माहित नाही तुमची काय नाटकं चाललीत ते? त्याच्यामुळे आम्ही पण एक नाटक केलं. काय का हो? आज 3 महिने झाले. किती त्रास देताय मला, किती छळताय, काहीच वाटत नाही तुम्हाला? अहो एवढी वाईट आहे का मी, का नकोशी झाली तुम्हाला? अगं आई जसं सांगत होती मी तसंच केलं. अहो पण का? थांबा, मी सांगते. मला एका गुरुजीने सांगितलं होतं की तू अभंगी आहेस, घराला दारिद्र्य लागू शकतो, सुहासचा माझ्या जीव पण जाऊ शकतो, म्हणून हे सगळं केलं. त्याला खोटं बोलायला मी भाग पाडला. अहो आई, पण तुम्ही मला एकदा बोलला असतात ना, तर मी घर सोडून केव्हाच निघून गेली असते. एवढं करायची काय गरज होती? नाही पोरी, आता तू घर सोडून नाही जायचं. आणि तू दाखवून दिलंस की सुहासची तू अर्ध्यांगिनी आहेस. मी विचार केला, तू घरात आल्यापासून सगळं भरभराट झालं. तूच आमच्या घरातली भाग्यलक्ष्मी आहेस. मला माफ कर पोरी. हा आई, असं काय करताय? हात नका जोड. जावा तुम्ही दोघं आपल्या घरी आणि सुखाने संसार करा. मी येते. आई तू कुठं चालली? त्या गुरुजीकडे जाऊन येते. थांबा, पूजन मी पण येतो. आम्हाला तरी बघू द्या कोणता असा गुरुजी. चला. चल ग. स्नेहा,
सॉरी बरं का. असू द्या. आई मला उपसून घ्या. परत अगं गंमत केली.